काय झालं माहिती आहे का, इथे एक तिकीट असतं जे महिनाभरासाठी साधारण 63 युरोजवरून आपण घ्यायचं असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला बस आणि रेल्वे पाससारखं म्हणजे मिळतं. तुम्ही दोन्हीमधून पण ट्रॅव्हल करू शकता महिनाभर जर्मनीमध्ये कुठेही. तर काय झालं, काहीतरी इश्यू झाला आणि संजयला मध्येच उतरायला लागलं. कोल्हापूर टू बर्लिनचा हा 8वा पार्ट आहे. या आधीचे व्लॉग्स जर पाहिले नसतील तर नक्की पहा. आज आपण बर्लिनजवळच्या वूस्टरमार्क एरियामधील फेमस डिझायनर आउटलेटला भेट दिली होती. जे शॉपिंग लवर्स आहेत त्यांच्यासाठी हा स्वर्गच आहे. मोठे मोठे इंटरनॅशनल ब्रँड्स जसे की ॲडिडास, नायकी, प्युमा, टॉमी हिल्फिगर, लिवाईस सगळं एकाच ठिकाणी आणि इंडियापेक्षा बऱ्याच वेळा कमी किमतीत मिळतं. सगळ्यात भारी गोष्ट काय माहिती आहे का, इथले डिस्काउंट्स. काही ठिकाणी 30%, 50%, तर काही ठिकाणी अगदी 70%पर्यंत ऑफर्स असतात. त्यामुळे ब्रँडेड शॉपिंग करायची असेल तर हे प्लेस एकदम वर्थ आहे. फक्त कपडेच नाहीत तर शूज, जॅकेट्स, बॅग्स, परफ्यूम्स, चॉकलेट्ससुद्धा इथे खूप फेमस आहेत. क्वालिटी पण खूप चांगली आहे. कलेक्शन तर भन्नाट आहे. बर्लिनला आलात आणि शॉपिंग मूड असेल तर हे आउटलेट डेफिनेटली मिस करू नका. बऱ्याचदा तनिषपेक्षा संजय माझ्यासोबत असतो. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो कार्निवलला. इथे बर्लिनमध्ये कार्निवल होतं. आपल्याकडे याला जत्रा म्हणतात तशीच म्हणू शकतो. पण मला यापेक्षा आपली जत्रा जास्त बरी वाटली. कारण की कितीही झालं तरी आपली संस्कृती ही वेगळीच असते. बऱ्याच गोष्टी मी ऑन कॅमेरा दाखवू शकत नाही अशा असतात. पण एकूणच इथली संस्कृती मला ठीक वाटली. फ्रीडम जरा जास्तच आहे. मी असं नाही म्हणू शकत, ॲक्च्युली प्रत्येक कंट्रीचा स्वतःचा प्रश्न असतो तो. पण जेव्हा भारतीय आपण इथे येतो ना, थोडंसं आपल्याला मॅच व्हायला वेळ लागतो. पण बऱ्याच गोष्टी घेण्यासारख्या असतात. आपण असं म्हणू शकतो की प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार जगत असतो. कोणीही कोणाच्याही लाईफमध्ये इंटरफेअर करत नाही. प्रत्येकाला आपली आपली सूट आहे. इथे हे फ्ली मार्केटसारखं होतं आणि इथे बरेचसे स्टॉल्स होते. खाण्याचे वगैरे पण स्टॉल्स खूप सुंदर होते. काही गोष्टी सोडल्या तर बाकी सगळं मस्त वाटलं. इथले स्टॉल्स जसे की आपले एक्झिबिशन्समध्ये कसे स्टॉल्स असतात ना, तसे साईडला स्टॉल्स आणि प्रत्येकजण आपलं लाईफ एन्जॉय करत होतं. पण खरं सांगू का, तुम्ही म्हणाल की हे थोडं जास्त होतं आहे, पण मला या गर्दीत घुसमटल्यासारखं होत होतं. इतकी गर्दी होती की आपल्या फोन्सना सिग्नलसुद्धा नव्हते. काही गोष्टी खूप सुंदर आणि आर्टिस्टिक होत्या. त्या मी कॅमेऱ्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, टिपलेल्या आहेत. पण काही गोष्टी अगदीच न बघण्यासारख्या होत्या. जसं आपण म्हणतो ना, प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात. आपण पॉझिटिव्ह घेतली तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह घेतली तर निगेटिव्ह. इथे बरेच जण छान एन्जॉयसुद्धा करत होते. काही स्टॉल तर इतके छान आणि कलरफुल दिसत होते ना, की खाण्यापिण्यापेक्षा ते शूट करण्यात जास्त मजा येत होती. आता हा स्टॉलच बघा किती कलरफुल आहे, केवढा सुंदर दिसतोय. त्याची मांडणी पण किती सुंदर केली आहे. काही ठिकाणी ब्रेड, काही ठिकाणी ॲपल पाय. यांनी तर मस्त असा ओव्हन आणि एक छान सेटअप तयार केला होता. त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. किती गर्दी आहे बघा या कार्निवलला जाण्यासाठी. आपल्या इथे जत्रेत पण असतेच, पण थोडं बाहेर पडल्यावर ही फुलझाडं आणि मोकळी हवा बघितल्यानंतर खरंच बरं वाटलं. माझी खूप घुसमट होत होती तिथे, का माहिती नाही. बऱ्याच जणांनी ज्यांनी बर्लिन किंवा या शहराला भेट दिली असेल त्यांना कळत असेल मी काय बोलते. एकतर खूप थकलो होतो, त्यात हे घडायचं होतं. काय झालं माहिती आहे का, इथे एक तिकीट असतं जे महिनाभरासाठी साधारण 63 युरोजवरून आपण घ्यायचं असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला बस आणि रेल्वे पाससारखं म्हणजे मिळतं. तुम्ही दोन्हीमधून पण ट्रॅव्हल करू शकता महिनाभर जर्मनीमध्ये कुठेही. तर काय झालं, काहीतरी इश्यू झाला आणि संजयला मध्येच उतरायला लागलं. आणि गेले मला वाटतं 10 दिवस तरी मी ट्राय करते आहे की एकटं जावं, ट्रेनमधून प्रवास करावा.
आणि ते अचानक शक्य झालं. थोडी भीती वाटली. खरं आता वाटतं की करू शकतो, काहीही करू शकतो. ॲक्च्युली हे सगळं गुगल मॅप किंवा ॲपल मॅपवर बघून आपल्याला कळतं. आणि फर्स्ट टाईम माझं मला येता आलं. मजा येते आहे. छान. अचानक झालं पण मस्त वाटलं. घरी पोचले आणि तनिषनं मस्त सरप्राईज दिलं. त्यानं मस्त बटाट्याची भाजी, अख्खा मसूर, चपाती, दही, सॅलेड असा छान मेन्यू माझ्यासाठी बनवला होता आणि भातसुद्धा. हे खाताना असं फिलिंग आलं की यासारखं महागडं खाणं मी आयुष्यात खाल्लेलं नाही. आई म्हणून जगातील सर्वात श्रीमंत क्षण मी अनुभवला. तिखट मीठ अगदी परफेक्ट. प्रत्येक घासामध्ये मला ते प्रेम जाणवत होतं. मला या क्षणी कसं वाटतंय हे प्रत्येक आईला समजत असेल. आय होप तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत आहेत. तुम्ही सगळे व्लॉग्स बघताय. तुम्हाला सगळ्यात आवडलेला व्लॉग मला नक्की सांगा आणि यासारख्या व्लॉगसाठी स्मिथ ऑराला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.